पुण्यातील माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पत्नीसोबत व्यावसायिक भागीदारी असलेल्या एका बांधकाम व्यावसायिकानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खलील शेख असं या व्यावसायिकाचं नाव आहे. आत्महत्येपूर्वीच्या व्हिडिओमध्ये त्यानं कर्जबाजारीपणा आणि आर्थिक अडचणींना कंटाळून हे टोकाचं पाऊल उचलत असल्याचं म्हटलंय. या व्हिडिओमध्ये त्यांनी रवींद्र धंगेकर यांच्यावरही गंभीर आरोप केलेत. दरम्यान धंगेकर यांनी हे आरोप फेटाळत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पाहूया हा स्पेशल रिपोर्ट. उत्कर्षा कंपनी याचे पार्टनर धंगेकरची मिसेस 4 वर्ष झालं मी 50 लाखाचं याच भरत आहे. त्याच्यात रवी धंगेकर लक्ष घालत नाही. पेमेंटला फार त्रास दिला तर मार्केटमध्ये कुठेही काम करू देणार नाही किंवा तुम्हाला पुण्यात जगणं मुश्किल करेन. तुमच्या लेकरा बाळाला पण जगणं मुश्किल करेन. मी तर फाशी घेणारच आहे आज. जो व्हिडिओ केला कोणतरी व्हिडिओ करतोय, कोणतरी पत्र लिहून देतोय, कोणतरी चिठ्ठी देतोय. म्हणजे ह्याच्यामध्ये कोणाचा तरी राजकीय वास किंवा काहीतरी लोक त्याला मदत करतात हे सगळं करायला. गुलटेकडी परिसरामध्ये राहणारे बांधकाम व्यावसायिक आणि कंत्राटदार खलील शेख यांनी गुरुवारी सकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक व्हिडिओ रेकॉर्ड केलाय. त्यामध्ये विविध आर्थिक व्यवहारांमुळे आपण कर्जबाजारी झालो असून त्यातूनच हे टोकाचं पाऊल उचलत असल्याचं म्हटलंय. खलील शेख यांनी आत्महत्येपूर्वी तयार केलेल्या व्हिडिओमध्ये आपल्या आर्थिक अडचणींकडे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोपही केलाय. उत्कर्षा कंपनी याचे पार्टनर धंगेकरची मिसेस, बाळासाहेब शेडगेची मिसेस, सुनील आहेरचा मुलगा, हमीद शेखचा मुलगा आणि रघु गौडा हे स्वतः पार्टनर आहेत. पर माझं यांची एक बिल घेतलेलं आहे. त्याचे बिलाचं पेमेंट आहे 20 लाख रुपये. तो दिले नाही आणि 2 बिलं यांनी घेतलेले नाहीत. असे त्या 2 बिलाचं पेमेंट आहे 15-15 30 लाख रुपये. असे यांच्याकडून टोटल येणं आहे 50 लाख रुपये. मी 3 वर्षानं ह्या 50 लाखाचं 4% याज भरत आहे. याजाकडून कुणाकडून पैसे घेतलेत हे बी त्यांनी माहीत आहे. पहिलं मी याजानं पैसे घेतले होते संजू तिकेवण्याकडून 4% आणि 5%. तो पैसे मी चंपक नहारकडून उचलले आणि संजू तिकेवण्याचे पूर्ण केले. आता मी 3 वर्षानं परत याज भरत आहे चंपक नहारचं 3% आणि काही पैसे आहेत 4%. पर हा बाळासाहेब शेडगे पेमेंट देत नाही. दादागिरी आणि भाईगिरी करत आहे. जेव्हा बी पैसे मागतोय तर पैसे देत नाही. बघू काय करायचं. तर 30 लाखाचं बिल घेतलेलं नाही, 20 लाखाचं बिल घेतलेलं आहे. असे टोटल 50 लाख रुपये आणि माझा माल 30 ते 40 लाखाचा माल ठेवून घेतलेला आहे. तरी पण हा दादागिरी भाईगिरी करते. जेव्हा येतील तेव्हा बघू. आणि यांच्या पार्टनरला विचारलं, सुनील आयर विचारलं, तो म्हणते बाळासाहेब शेडगेकडे जावा. अमित शेखला विचारलं, म्हणते बाळासाहेब शेडगेकडे जावा. ह्याच्यात रवी धंगेकर लक्ष घालीत नाही किंवा तो रघु गौडा लक्ष घालीत नाही. सगळ्यात मेन जड आहे तो आहे बाळासाहेब शेडगे. माझं घर रोडवर आणलेलं आहे आणि 4 वर्ष झालं मी 50 लाखाचं याज भरत आहे. का तर पुरावा म्हणजे 20 लाखाचा आहे आणि 30 लाखाचं बिल घेतलेलं नाही. असे टोटल यांच्याकडून 50 लाख रुपये नाही आणि 50 लाखाचं मी गेलं 3 वर्षानं याज भरत आहे 4% आणि 3%. आणि हा पैसे देत नाही. दादागिरी भाईगिरी करत आहे. स्वतःला हा लई मोठा माणूस समजत आहे. ह्याच्यामुळं पुढं माझ्या मुलाला पण धोका होऊ शकते. मार्केटमध्ये काम करायला पण अडचण आणू शकते. का तर मला पण 2-4 वेळेस बाळासाहेब शेडगेनं धमकी दिलेली आहे. पेमेंटला फार त्रास दिला तर मार्केटमध्ये कुठेही काम करू देणार नाही किंवा तुम्हाला पुण्यात जगणं मुश्किल करेन. तुमच्या लेकरा बाळाला पण जगणं मुश्किल करेन. उद्याच्याला मी तर फाशी घेणारच आहे आज. बाकी माझ्या लेकरा बाळाला काहीच बी त्रास झालं तर ह्याचा जिम्मेदार बाळासाहेब शेडगे आणि त्याचा मुलगा असणार आहे. दरम्यान या आरोपांवर माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. संबंधित बांधकाम प्रकल्पातून आपण 2025 मध्येच बाहेर पडलोय असा दावा त्यांनी केलाय. तसंच पोलिसांनी चौकशीसाठी बोलवल्यास पूर्ण सहकार्य करणार असल्याचंही धंगेकरांनी स्पष्ट केलंय. हा जो प्रकार आहे, आमचा प्रोजेक्ट थांबल्यामुळेच तिथला जो ठेकेदार होता त्यांनी काहीतरी आत्महत्या केली. अजून 50 लाख माझे ह्या प्रोजेक्टमध्ये ना असं त्याचं त्या व्हिडिओमध्ये कॉलमध्ये मी बघितलं आहे. पण हे करत असताना त्याचा जो हिशोब होते मी सकाळी चर्चा केली तर त्याचा एवढा हिशोब होत नाही. कारण GST जी भरायची ती GST भरून त्यांनी आपल्याला पत्र द्यायचं होतं. ते अजून पत्र पोचलेलं नाही. आणि हा सगळा अभ्यास केल्यानंतर 10-20 लाखासाठी तो आत्महत्या करतोय ही माझ्या मनाला पटत नाही. पण आता शेवटी तो बी अडचणीत अनेक ठिकाणी होता आणि त्याच्या धंद्यामध्ये लॉस झाला होता असं दिसतंय.
जो व्हिडिओ केला कोणतरी व्हिडिओ करतोय, कोणतरी पत्र लिहून देतोय, कोणतरी चिठ्ठी लिहितंय. म्हणजे ह्याच्यामध्ये कोणाचा तरी राजकीय वास किंवा काहीतरी लोक त्याला मदत करतात हे सगळं करायला. आणि जर व्हिडिओ तो बघितला तर तो व्हिडिओ कोणतरी करतो आणि तो व्हिडिओमध्ये बोलतो की मी आत्महत्या करणार आहे आणि माझ्या मुलाबाळांना नंतर तुम्ही पैसे द्या. आम्ही तर कोणाचे ठेवणारच नाही. मी जरी नसलो त्या प्रोजेक्टमध्ये तरी मी यांना विनंती करेन की कोणा गोरगरिबांचे पैसे आपल्याला ठेवायचे नाही. आपण 10 वर्षांनी काय ना त्यांचे पैसे आपल्याकडे आले तर देऊन टाकू, पण शेवटी एवढंच अडकल्यानंतर तुम्हाला माहिती की चांगल्याला हात टेकावं लागतात. ते हात आमचे टेकले त्या प्रोजेक्टमध्ये. पण आम्ही उद्या पोलिसांनी बोलतो आम्ही जे कायदेशीर आहे ते आम्ही कायदेशीर ज्या काय बाबी त्या मांडू. पण 2025ला आम्ही त्या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे. त्या प्रोजेक्टच्यामधनं बाहेर पडलो आहे. आमच्या घरादाराला नोटिसा लागल्यात, त्याचे पेपर आहेत, शेडगेंच्या याला आहेत. आणि हा जो प्रकार झालेला याला जबाबदारी ही ज्यांनी प्रोजेक्ट हा बंद पाडला त्यांची नावं तुम्ही म्हणता नावं घ्या, पण आज नावं घेणार नाही. अजून 2 दिवसांनी बघू वाट काय होतं ते, बघू आपण काय करता येईल ते. खलील शेख यांनी आत्महत्येपूर्वी गंभीर आरोप केले असले तरी पोलिसांच्या तपासानंतर यातील सत्य बाहेर येईलच. या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून त्यानंतर पोलिसांकडून तपास केला जाईल. त्यामुळे या प्रकरणातील पुढील घडामोडींवर सर्वांचंच लक्ष लागलंय.